अति आक्रमक आमदार भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागल्याची सूत्रांची माहिती आहे। या आमदारांकडून पक्षहितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे। या आमदारांच्या तक्रारी अमित शहा आणि वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यात आल्या आहेत आणि या आमदारांकडून आता अधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपमानजनक वागणूक दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे। प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। प्रफुल्ल, नेमकं काय प्रकरण, कोणाबद्दल असं बोललं जात आहे? स्वाती, गेल्या काही निवडणुकीमध्ये अनेक आमदार या ठिकाणी पक्षाची बांधिलकी नसताना देखील भाजपाने पुढे आणले होते। या आमदारांपैकी अनेक आमदार असे आहेत की जे अधिकाऱ्यांबरोबर असलेली अरेरावी आणि कार्यकर्त्यांविषयी आक्रमक भूमिका हे कायम डोकेदुखी पक्षासाठी बनली आहे। गेल्या महिन्यामध्ये अमित शहा यांच्यासोबत वरिष्ठ नेत्यांची जेव्हा बैठक झाली तेव्हा या आमदारांविषयीची चिंता जी आहे ती पक्षाने व्यक्त केली होती आणि या संदर्भातली माहिती एका ज्येष्ठ नेत्याने या ठिकाणी दिली आहे की ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांबरोबर वागणूक या आमदारांकडून दिली जाते त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची देखील चिंता या वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे। आणि या संदर्भात पुढील निवडणुकीत जर तिकीट वाटप होत असेल तर या सर्व पार्श्वभूमीचा देखील विचार केला जावा, कारण पक्ष संघटनेमध्ये कुठलाही योगदान अजूनही या आमदारांकडून दिलं जात नसल्याची देखील तक्रार या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अगदी प्रफुल्ल, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे आता भाजप या अति आक्रमक आमदारांवरती, नेमकं कार्यकर्त्यांवरती काय भूमिका घेतं त्यांच्याबद्दल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।